जोशीची जिलेबी आहे, म्हणजे संगमनेरकरांच्या भावनेचं ठिकाण आहे. तुम्ही भाजपमध्ये जाणार अशी चर्चा? जे लोक मला मार्गदर्शन करतात ते लोक सांगतील कधी काय करायचं. पुरी भाजी शिवराम सारख्या पुऱ्या ज्या आहेत घरी सुद्धा बनवतील. क्लोज होते म्हणजे त्या जवळच्या सर्कलमध्ये होते, पर्सनली ओळखतात. काय वाटतं त्यांचं काय चुकलं, काय आवडतं काय नाही ना. छाती ठोक सांगतो, महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी 1 तासाच्या आत राहुल गांधीच्या अपॉइंटमेंट भेटायला जाऊन दाखवावं. कोणत्याही नेते कोणत्याही. मला भविष्य चिंतेत यासाठी वाटतं कारण ह्याच्यात इन्कमिंगच नाही. का पडले बाळासाहेब थोरात, काय वाटतं? कारण आत्मविश्वास थोडा जास्त झाला, ओव्हर कॉन्फिडन्स होता आम्हाला सगळ्यांना. आता नवीन प्रकार असा आहे की अनेक आमदार किंवा अनेक मंत्री जेवणाचा डबा असतो आणि 50-100 लोकांचा असतो. म्हणजे नितेश राणेंकडे मासेच भेटणार. जे जळगावचे आमदार आहे राजू मामा भोळे, ते 100% भरीत पुरी आणणार. नितीन राऊत साहेब हे कंपल्सरी सावजी मटन, सावजी चिकन ते आणायचे. आम्हाला कुठं जेवायचं कुठं नाही अशी अवस्था असते. आणि संगमनेरच्या खाद्य संस्कृतीमध्ये गाय छाप सुद्धा आहे बरं का, विसरू नका. एक रस्सा वडा दे आणि एक मिसळ. आपण आता स्वल्पविराम मध्ये आलेलो आहे. स्वल्पविराम पण जे हॉटेल आहे हे 100 वर्षाचं जुनं हॉटेल आहे. संगमनेरकर जो बाहेर राहतो तो एकदा संगमनेरला आल्यावर स्वल्पविरामला येतोच. पुरी बाई सांगितले मला पण बेसिक पासून सगळ्या गप्पांना सुरुवात करायची. पदवीधरच्या आमदाराचं नेमकं काम काय असतं? पदवीधरांचे प्रॉब्लेम्स काय? असं आहे की याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो गैरसमज आपला आहे तो आहे की पदवीधर जो आमदार आहे ते फक्त पदवीधरांचीच कामं केली. एक्झॅक्टली सगळ्यात मोठा गैरसमज आहे. मुळात ह्याची सुरुवात का झाली, हा मतदारसंघ का तयार झाला, तर ज्यावेळेस 1950 साली राज्यघटनेची निर्मिती होत होती त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते आणि त्यांच्या मनात एक प्रश्न आला की या देशामध्ये फक्त 6-7% लोक जे आहेत ते साक्षर आहेत, ज्यांना लिहिता वाचता येते. म्हणूनच आपण पाहतो की आपल्या मतदार पत्रिकेमध्ये पण चिन्ह असतं नावाचे पुढे. आणि हा प्रश्न ज्यावेळी त्यांच्या मनात आला तेव्हा त्यांच्या मनात हाही विषय आला की जर लोक साक्षर नसतील, निरक्षर असतील तर मग असंही होऊ शकतं की ते चुकीचे लोकांना निवडून देतील. आणि म्हणून मग काही मतदारसंघ असे पण तयार केले पाहिजे की जे हुशार आणि सुशिक्षित लोक जे आहेत ते निवडून देतील. म्हणजे सो कॉल्ड हुशार म्हणेल त्याला, कारण ते सगळे सुशिक्षित, सगळे डिग्री घेतलेले, सगळेच ग्रॅज्युएट हुशार असत असं मी मानत नाही. किंवा जो इतिहास घडलाय आजपर्यंत आपल्या देशात आणि राज्यात तो कमी शिकलेल्या लोकांनी जास्त मोठा इतिहास केलेला आहे. वसंतदादा पाटील 4थी शिकलेले होते परंतु त्यांनीच शिक्षणाची क्रांती केली. शिक्षणावर मी जात नाही, पण बाबासाहेबांच्या मनात तो विचार आला आणि म्हणून त्यांनी जे वरिष्ठ सभागृह आहे विधान परिषदेचं, त्या वरिष्ठ सभागृहात त्यांनी 2 मतदारसंघ असे केले, एक शिक्षकांचा आणि एक पदवीधरांचा. कारण त्या काळात प्रत्येक गावात शिक्षक हाच एक शिकलेला असायचा 1940-50च्या दरम्यान आणि पदवीधर गावात 1-2-4 असायचे. हे लोक मिळून प्रतिनिधी पाठवतील तर ते हुशार असतील, ते चांगलं काहीतरी काम करतील, ते योग्य असतील आणि मग त्यांनी समाजासाठी चांगले निर्णय घ्यावे, चांगले धोरण ठरवावे, चांगले कायदे करावे. हा बाबासाहेबांचा त्याच्या मागचा उद्देश होता आणि आहे. आणि त्यामुळे पदवीधर मतदारसंघातून मतदार म्हणून पदवीधर आहे. काम मात्र मला समाजाचं करायचंय, सगळ्या प्रश्नांचं करायचंय. आणि म्हणून तर तुम्ही पाहिलं असेल की या मतदारसंघामध्ये पदवीधरला उभं राहायला पदवीधर असला पाहिजे असा नियम नाही, किंवा शिक्षक मतदारसंघात तो शिक्षकच असला पाहिजे असा नियम नाही. त्याचं कारणच ते की पदवीधरांसाठीच काम करणं किंवा शिक्षक आमदारांनी फक्त शिक्षकांसाठी काम करणं या अभिप्रेत नाहीये. चांगला माणूस निवडून देणं आणि त्यांनी मग समाजासाठी, राज्यासाठी, देशासाठी चांगले काम करणं असा अभिप्रेत आहे. त्यामुळे मी तर 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो, त्यामुळे मी तसंही ग्राउंड पासून राजकारण करत आलेलो आहे. माझा प्रयत्न हाच असतो की जे सामान्य माणसाचे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न मी करत असतो. पण आता एवढा मोठा म्हणजे खूप मोठा मतदारसंघ होतो की नॉर्मली विधानसभा पेक्षा खूप मोठा आहे. 48 विधानसभा आहेत माझ्या मतदारसंघात. 48 विधानसभा. मला वाटतं लोकसभेपेक्षा 8 खासदार एवढा मोठा सगळा आवाक आहे. कसं हे सगळं म्हणजे
हो, माझ्याकडे म्हणजे आमच्या वडिलांच्या काळापासून आपल्याकडे प्रत्येक गावोगाव एक सिस्टीम आहे, कार्यकर्ते आहेत, आमचे मित्र परिवार आहे. तो 365 दिवस काम करत असतो. लोकांचे प्रश्न माझ्यापर्यंत येत असतात. आणि आता माझं थोडंसं पुढचं जनरेशन असल्यामुळे मी त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा पण वापर करतो आहे, टेक्नोसॅव्ही आहे. दर 100 दिवसांना मी सर्वे करतो लोकांमध्ये, मतदारांमध्ये, की काय चांगलं काम होतंय, काय अजून गरजेचं आहे. प्रत्येक जे अधिवेशन असतं त्याच्या आधी पण मी सगळ्या लोकांना पत्र लिहितो, जवळजवळ 1000 लोकांना पत्र लिहितो की काय तुमचे प्रश्न असतील तर मला सांगा. जे समाजाचे वेगवेगळे प्रतिनिधी आहेत, काही वकिलांचे असतील, काही डॉक्टरांचे असतील, हॉटेलवाल्यांचे असतील, पत्रकारांचे असतील, वेगवेगळे जे प्रतिनिधी सरकारी कर्मचाऱ्यांचे असतील, शिक्षकांचे असतील, त्यांना पत्र लिहितो, त्यांच्या संघटनांना पत्र लिहितो. तुमचे प्रश्न मला सांगा. ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न मी अधिवेशनात करतो. आणि अधिवेशन झाल्यावर मी पुन्हा सगळे काय काय मांडलं, मी काय केलं त्याचा लेखाजोखा पण लोकांपर्यंत ठेवतो. ही प्रॅक्टिस मी ठेवलेली आहे मागच्या काळात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काम करणं मला फार सोपं जातं. मला लोक फोन करतात, साहेब आमच्या प्रश्नावर लक्षवेधी लावा, आमच्या प्रश्नावर लक्षवेधी लावा. लोकांना माहित नाही की लक्षवेधी म्हणजे काय, तारांकित प्रश्न म्हणजे काय, अतारांकित प्रश्न म्हणजे काय, किंवा म्हणजे विशेष आहे या सभागृहाचं की प्रत्येक गोष्ट नियमात आणि वेळेतच करावं लागते. प्रश्न 45 दिवस आधीच टाकावं लागतात. वेळेवर प्रश्न टाकता येत नाही, कारण सरकारी पक्षाला पण त्याची तयारी करायची असते. बरोबर आहे. अशा खूप गोष्टी आहेत. संगमनेरची स्वल्पविराम सारख्या पुऱ्या ज्या आहेत घरी सुद्धा बनत नाही, तेलच नाही हाताला. घरी सुद्धा एवढी छान पुरी बनत नाही, असा माझा अनुभव आहे. अर्थात माझ्या घरच्यांनी ऐकलं तर चिडतील ते. फडणवीस तुमचं कौतुक करतात, भाजपवाले पण ऑफ द रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड खूप प्रेमाने आणि छान बोलतात. काय वाटतं तुम्हाला, म्हणजे जाहीरही केलेलं आहे, चांगलं वाटतं? कसा आहे त्यांचा अनुभव, त्यांच्या बाबतचा तुमचा? नाही, कुठल्याही क्षेत्रात काम कर, तू आता पत्रकार म्हणून करतेस, तुझं रिपोर्टिंग ऑथॉरिटी असणार तुझे संपादक. बरोबर. संपादकाकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत? तर कोणत्याही लीडर कडून आपल्या 2च अपेक्षा असतात. एक तर तो मोठ्या मनाचा पाहिजे, बरोबर बरोबर, आणि दुसरं तो ऍक्सेसेबल पाहिजे. तुम्हाला ज्यावेळेस शंका आहे, शंका आहे, अडचण आहे, त्यावेळेस तो उपलब्ध पाहिजे. फडणवीस साहेबांमध्ये हे 2 गुण आहेत. ते मोठेही मनाचे आहेत, त्यांनी छोटा विचार करत नाही. नेहा गेली, नेहासारखं हे विचार नाही करणार की नेहाचा काय फायदा आहे, तोटा आहे. जे उद्याचं असेल ते असेल, ते लगेच 1 मिनिटात नेहाचं काम करणार. म्हणून तर त्यांची ख्याती आज महाराष्ट्रात अशी की SMS वर काम करणारे मुख्यमंत्री आहे. आणि अगदी हेच गुण विलासराव देशमुखांमध्ये होते, आणि याच गुणांनी विलासरावांना विलासराव केलं. एक्झॅक्टली. आणि तेच गुण देवेंद्रजींच्या मनामध्ये आहे. मोठ्या मनाचा आहे, मदत करण्यामध्ये मागे पुढे पाहत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजिबात हे नसतात की ऍक्सेसेबल खूप आहे, म्हणजे डिसेपरेट नसतात, कधीच गायब आहे, आपल्याला उत्तरच मिळत नाहीये, काय होणार आता माझं, ही भावना कार्यकर्त्याच्या मनात कधी येत नाही. कधी कधी चांगल्या वेळेस ते लवकर भेटणार नाही, पण अडचणीच्या वेळेस मात्र ते 100% उभे असतात. कधी कधी 2-2, 3-3 दिवस रिप्लाय लोकांना येत नाही. त्यांच्या ऑफिस कडूनही खूप सिस्टमॅटिक ऑफिस आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीची नोंद होते, प्रत्येक पत्र जातं, प्रत्येक पत्राची पुढं प्रक्रिया होते. पण ज्यावेळेस अडचण असते ना, आपण ती अडचण सांगितली की मी ह्या अडचणीत आहे, त्यावेळेस 100% त्यांच्या कार्यालयातून किंवा त्यांच्याकडून मदत होते, म्हणजे होतेच. मला एक अनुभव असा आहे की भंडारदरा धरण जे आपलं आहे, संगमनेर असेल किंवा उत्तरनगर जिल्ह्याचं जीवनवाहिनी आपण भंडारदरा, या धरणाला 2026-27 साली 100 वर्ष पूर्ण होत आहे. ब्रिटिशांनी बांधलेलं धरण. आणि म्हणून मी निवडून आल्यापासून माझ्या मनात इच्छा होती की या ठिकाणी मला 100 वर्षाचा कार्यक्रम करायचा, शतकपूर्ती, आणि ते कृतज्ञता व्यक्त करायची ते धरणापोटी. तोच देव आहे, तेच पाणी पितोय. देव कुठं आहे माहित नाही, तर देव कुठं आहे तर ते निसर्गामध्ये आहे. आणि ते जे पाणी आज संगमनेर शहराला 24 तास पाणी पुरवठा आहे, 24 तास. कालच पेपरला बातमी ती उन्हाळ्यातही पाणी येतं, कारण निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन आपण केलेली आहे, आणि ती विदाऊट लाईट येते, गुरुत्वाकर्षणाने, बाय ग्रॅव्हिटी.
हे सगळं झालं. मग मी साहेबांना म्हणलं, साहेब माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे. ते त्यावेळेस जलसंपदा मंत्री होते मागच्या सरकारमध्ये. मला शतकपूर्तीचा कार्यक्रम करायचा आहे आणि त्या निमित्ताने देशात नाही असं वॉटर म्युझियम मला तिथे करायचं, पाण्याचं महत्व सांगणार. बर बर. एका मिनिटात त्यांनी मला त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली, फंड्स पण तुला पाहिजे. क्रिएटिव्ह आयडिया जर असतील तर त्याच्या पाठीशी ते उभे राहतात. तर मग ते तुम्ही भाजपमध्ये जाणार अशी चर्चा? नाही, माझं काय असं अजून विषय नाही. जे आता फडणवीस साहेब आहेत किंवा जे लोक मला मार्गदर्शन करतात ते लोक सांगतील कधी काय करायचं. आता तर अपक्ष आहे, अपक्षच चांगला आहे. काँग्रेस बद्दल काय वाटतं सध्याची परिस्थिती बघून? चिंता वाटते. चिंता वाटते. ही चिंता कुंपणावरून वाटते का आतून वाटते? नाही, चिंता प्रेमाने पण वाटते ना. माझं प्रेम शेवटी त्या पक्षावर आहेच, कारण तो विचार आहे, त्याच्यातून लहानाचे मोठे आम्ही झालेलो आहे. पण जेव्हा आम्ही बघतो की तिथं काहीच होत नाहीये, कोणीच सिरियस नाहीये किंवा देशाच्या विरोधीच भूमिका घेण्याचं काम चाललेलं आहे, देश एका बाजूला चाललाय, तुम्ही काहीतरी वेगळंच मध्येच काढताय, हे कुठंतरी मग मनाला खटकतं. काय धोरण आहे नेमकं राजकारण म्हणून सुद्धा तुमचं धोरण काय? म्हणजे आज आता शशी थरूरांना अमेरिकेचे जे आता शिष्टमंडळ जाणार आहे त्यांचं प्रमुख केलं. काँग्रेसने पत्र लिहिले पंतप्रधानांना की काँग्रेसचं कोणाला पाठवायचे तुम्ही काय ठरवणार, आम्ही आमचे नावं देणार. आणि हे कोणते नावं देणार? हे त्यांचेच नावं देणार जे त्यांच्या आजूबाजूला लोक आहेत, हे त्यांचेच नावं देणार जे त्यांचे लागून चालून करतात. शशी थरूरला नाही देणार. म्हणून चांगले लोक, चांगले वैचारिक लोक, त्याच्यामध्ये स्वतःच एक मत आहे किंवा जनाधार आहे, अशा लोकांना काँग्रेसचं जे चांगड चौकटी आहे दिल्लीमध्ये बसलेली ती त्यांना हेट करते, त्यांना त्यांचा तिरस्कार करते. आणि हेच मला असं वाटतं की सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. याचा फटका सत्यजित तांबेंनाही राज्यात बसला. 100% बसला ना. मी 20 वर्ष काम करून सुद्धा संघटना म्हणून मला काहीच दिलं नाही. युवा काँग्रेसचा पण अध्यक्ष मी जे झालो ते निवडणुकीतून झालो. 3 निवडणुका लढलो. विश्वजित कदमांच्या विरुद्ध 2दा निवडणुका लढलो. 3ऱ्या निवडणुकीत मी अध्यक्ष झालो. हा, मी एक गोष्ट कधीच विसरू शकत नाही की या पक्षाने मला ओळख दिली, कांद्यापासून बांध्यापर्यंत काम करायची संधी दिली, मित्रपरिवार दिला. तो असा मित्रपरिवार आहे का जो आता आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. काँग्रेसचा विचार कधी संपू शकत नाही मान्य आहे या देशातून. काँग्रेसची गरज आहे का? तर 100% गरज आहे. पण काँग्रेस पार्टी म्हणून मला भविष्य चिंतेत यासाठी वाटतं कारण ह्याच्यात इन्कमिंगच नाही. काँग्रेस, मी NSY मध्ये काम केलंय की विद्यार्थी संघटना होते काँग्रेसची. काँग्रेसची विद्यार्थी संघटना कुठे सांगा बरं आज? पुढे आंदोलन करताना दिसते. 15 वर्ष झाले महाराष्ट्राचा NSYचा एकच मुलगा अध्यक्ष आहे. 15 वर्ष. तो परफॉर्मन्स देत असता तर मी मान्य करू शकतो. तो दिसतही नाही, तो ग्राउंडवरही नाही, त्याचं आंदोलन नाही, मुलांचे प्रश्न विचारत नाही. आज विद्यार्थी किती मोठ्या समस्या आहेत. विद्यार्थ्यांना फीची अडचण आहे, स्कॉलरशिपची अडचण आहे, पगार त्यांच्या ऍडमिशनची अडचण आहे, नोकऱ्यांची अडचण आहे. कुठे काँग्रेसची विद्यार्थी संघटना? आणि जर NSY ही इन्कमिंग असेल, NSY मध्ये पहिले मुलं येतात, मग आमच्यासारखे ते पुढे युवक काँग्रेस, मग मुख्य प्रवाह देतात, मग ते नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती लढतात, मग ते आमदार खासदार होतात. इथे पण तसं काहीच नाही. मग चुकतंय कोणाचं? म्हणजे राहुल गांधींचं काही चुकतंय का? काय नेमका प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे आता आपण सगळा विचार करतो तर सगळं बघितल्यानंतर काय वाटतं? कोणाचं चुकतंय हे सांगणे मोठा माणूस नाही, पण चुकतंय का? तर 100% सांगण्याचा प्रयत्न नाही केला आतमध्ये. अनेक वेळा व्यासपीठांनी केला, जाहीररित्या बोलायच्या गोष्टी नाही, परंतु मी अनेक वेळा प्रयत्न केला. पण काँग्रेस नेतृत्वाचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक कोणता असेल तर ऐकून न घेण्याची त्यांची वृत्ती असते आणि त्यांच्यावर कोणाचंही वचक नाही. जसं भारतीय जनता पार्टीला काम करत असताना किती नाही म्हणलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक वेगळी ताकद असते की ज्याच्यावर लक्ष ठेवून असते. त्यांचं धोरणं चुकतायत का, त्यांचं वागणं चुकतंय का, आमदारांच्या वागण्यावर लक्ष आहे, खासदारांच्या वागण्यावर लक्ष असतं. तसं काँग्रेसकडे लक्ष द्यायला कोणीच नाही. सेवादल एकेकाळी होती, ती सेवादल आज पूर्णपणे डिफंक झालेली आहे. काँग्रेसचा नेता कधीच काँग्रेस नेतृत्वाचा अंदाज घेऊनच बोलतो.
काँग्रेस नेतृत्वाने जर अंदाज दिला की असं ही लाईन आहे आपली, मग तो बिंदास बोलणार. पण जोपर्यंत त्याला लाईन मिळत नाही तोपर्यंत कोणीही बोलायची हिंमत करत नाही, कोणी कोणाची वकिली करत नाही, कोणी कोणाला घेऊन जात नाही. नाहीतर मी तर इतकं हे की मला 5-50 लोकांनी दिल्लीत घेऊन जायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे राहुल गांधींना की हा सत्यजित आहे, जीवाचं रान केलंय, रक्ताचं पाणी केलंय संघटनेसाठी, याला तुमच्या सोबत घ्या. पण कोणत्याही नेत्याने ते केलं नाही, ते करू शकत पण नाही. तुम्ही राहुल गांधींच्या क्लोज होते ना, म्हणजे त्या जवळच्या सर्कलमध्ये होते, पर्सनली ओळखतात. काय वाटतं त्यांचं काय चुकलं, काय आवडतंय, काय नाही ना. तुम्ही ट्राय नाही केलं पदवीधरच्या वेळी? केलं ना, त्यावेळेस पंजाबमध्ये भारत जोडो यात्रा चालू होती, मी संपर्क केला, संपर्क झाला नाही. इलेक्शनच्या नंतर एक दिवस संपर्क झाला, मला सांगण्यात आलं भेटायला येईल. मी भेटायला जाण्याचा प्रयत्न केला, मला अपॉइंटमेंट दिली नाही. माझ्या वडिलांनी 3 वेळा पत्र लिहिलं, वडिलांना पण निलंबित केलं ना माझ्या. हो बरोबर. माझे वडील तर असे हार्डकोर काँग्रेसी आहेत, त्यांच्या रक्तारक्तात काँग्रेस आहे. त्यांना 3दा त्यांनी पत्र दिलं की माझ्यावरचं निलंबन मागं घ्यावं म्हणून. असं 3 वेळा पत्र दिलं, पण त्याचंही काही झालं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ऍक्सेसिबल नाही हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक. आणि मी छाती ठोक सांगतो, महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी 1 तासाच्या आत राहुल गांधींच्या अपॉइंटमेंट घेऊन भेटायला जाऊन दाखवावं. कोणत्याही नेते, कोणत्याही प्रदेश अध्यक्षांसह कोणी दाखवावं 1 तासात, फोनवर बोलून दाखवावं. आणि असं जर नेतृत्व असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरोश्यावर लढाई करायची आणि कोणाच्या भरोश्यावर बाजू घ्यायच्या, ही खरी वस्तुस्थिती आहे. आणि हे मी टीका करत नाहीये, मी अतिप्रेमापोटी त्रागापोटी बोलतोय. बरोबर. कारण माझं प्रेम आहे त्या संघटनेवर, ज्याच्यात मी 20 वर्ष काम केलं. अर्थात आहेच, असं कधीच होत नसतं. ठीक आहे, राजकीय भूमिका माझी उद्या कदाचित बदलेल, परंतु याचा अर्थ हा नाही की ज्यांनी मला ओळख दिली, ज्यांनी मला संधी दिली, ज्यांनी मला आजपर्यंत मित्रपरिवार दिला, जो माझ्या बरोबर आयुष्यभर राहणार आहे, त्याच्याबद्दल कृतज्ञ होणं हे माझ्या रक्तात नाही. बोलूया, भरपूर विषय आहे, पुढच्या ठिकाणी जाऊ. तू कधी आला? पाव घेऊन आला का? मी येऊ? नाही 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 नाही, तसं होतच नाही. तू पाव खाऊ घाल फक्त, याचे पावाचे घेऊ नका. ये जोशीला जाऊ ना, ते गोड मधला. तर मग चला पायी पायी जाऊ. जोशीची जिलेबी आहे, हे संगमनेराच्या म्हणजे संगमनेरकरांच्या भावनेचं ठिकाण आहे. म्हणजे जोशी जिलेबी, नडेची भेळ, सोलपविरामची पुरी भाजी, सरस्वतीचा वडा, गोंगेची लस्सी, क्षत्रियांचं आईस्क्रीम किंवा पंचारियांचा वडा मिसळ, हे जे अशा ज्या गोष्टी आहेत एकदम एका रांगेत सांगून टाकली सगळी. त्याशिवाय संगमनेरकरांचं जे आहे ते अपूर्ण आहे. हे जोशी जे मालक आहे अभिजित जोशी हे आलेले आहेत. आमचे आजोबा पण म्हणजे भाऊसाहेब थोरात होते ना, ते असं कुठेही संगमनेरच्या बाहेर चालले त्यांचं ठरलेलं आहे की जिलेबीचे 10-12 पाकिटं घेऊन जाणार, नडेचे भेळ आणि जोशी जिलेबी, 2 आयटम प्रत्येकाला. तसं जोशीचं आहे ना, जिलेबी आणि मिठावडा. आणि मिठावडा मी अजूनही पुण्याला जाताना थांबून मिठावडा घेऊन जाते, ऑफिस मध्ये फेमस आहे. तुम्ही घ्या अभिजित शेठ, तुम्ही खाता की नाही जिलेबी? टेस्टिंग साठी खाता का कशासाठी खाता? मिसळ वगैरे खाल्ल्यानंतर जिलेबी खाणं सुख आहे. आणि संगमनेरच्या खाद्य संस्कृतीमध्ये गायछाप सुद्धा आहे बरं का, विसरू नका. गायछाप शिवाय पण संगमनेर अपूर्ण आहे. अशी जिलेबी मी किती जिलेबी म्हणजे भारतात खाल्ल्या मी. आता जिलेबी तसं एक उत्तर भारतीय पदार्थ आहे, म्हणजे राजस्थान तिकडे. अशी जिलेबी नाहीच. जिलेबीची जी क्वालिटी आणि ह्या जो तू बघितला ना, एक तर कमी गोड आहे आणि ह्या जो टेक्स्चर आहे, ह्याचा कलर आहे, फूड कलर काही नाही टाकायचं. आता मिठावडा खाऊया.
मिठावडा असा प्रकार आहे ना, म्हणजे बालुशाही सॉर्ट ऑफ तुम्ही म्हणू शकता, पण इथे आमच्याकडे कायम गरम मिळतं आणि त्याच्यातलं पाक आणि तोंडात टाकल्यानंतर तो जो काही विरघळतो, इतक्या वेळ तुम्ही वर्णन करत होते, मी ट्राय करतेय. नाही, मिठावडा म्हणजे बालुशाही तसंही आवडता पदार्थ असतो आपला, पण ही छोटी बालुशाही आणि अतिशय गरम गरम. आणि जोशींच्या हॉटेलचं वैशिष्ट्य आहे की जे काय ते कमी गोड आहे. एक्झॅक्टली. नाहीतर आजकाल मिठाईवाला म्हणला मिठ्ठा गोड एकदम, तसं नाही, इथं योग्य गोड आहे. आणि टेक्स्चर पण बघायचं की इतकं सिस्टमॅटिक आलेलं आहे, असं त्याचा गाळ नाही होत. मी अनेक ठिकाणी बालुशाही किंवा मिठावडा खातो ना, त्याला ते पदार्थ आहेत, लेयर्स आहेत, टेक्स्चर आहे. तुम्ही बाहेर खाल्लं ना तर त्याचा असं चोथा होऊन जातो. मला तर मी लहानपणापासून येतो सरस्वती जे मिसळचं दुकान आहे, त्याचं मिसळ पण चांगली आहे आणि रस्सावडा पण चांगला आहे. मी रस्सावडा खाणार आहे. रस्सावडा मागवूया. एक रस्सावडा दे आणि एक मिसळ दे. लहानपणापासून मिसळ म्हणजे कसं, तुम्ही वडिलांसोबत यायचे का आजोबा आणायचे, काय आठवणी आहेत? आमचे वडील बाहेर खातच नाही. बरं. म्हणजे वडिलांनी असं मिसळ किंवा हे असं कधी खाल्ल्याचं मला तरी आठवत नाही. खूप जेवणाच्या बाबतीत पप्पांचं जे आहे ते खूप डाएट कॉन्शियस आहेत. त्यांच्या जेवणामध्ये सॅलड असणार, त्यांच्या जेवणामध्ये हे असणार, तर जेवणाच्या बाबतीत ते खूप पर्टिक्युलर असतात. असं आवरगवर आपल्यासारखं ते फार खात नाहीत. आता हे सरस्वती जे आहे तिथं तर आम्ही लहानाचे मोठे झालेले आहे. याचा मालक आहे माझा मित्रच आहे आणि जवळजवळ सगळेच मालक माझे मित्रच आहेत संगमनेरातले, कारण आम्ही एकाच शाळेत होतो किंवा कुठे कुठे होतो. किती आवडतं? नाही, मी खूप खवय्ये आहे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. थोडं बघून वाटत नाही, पण म्हणजे की फिटनेस तेवढाच जपलाय. नाही, मी आज आता तू आली म्हणून नाश्ता करतोय, तर मी नाश्ता करत नाही. मी फास्टिंग करतो, 18 तासाचं फास्टिंग करतो. काल रात्री मी 7:30, 8-9 वाजता जेवलो असेल, तर आज दुपारी 3 वाजताच मी जेवणार. दुपार मध्ये मी चहा, कॉफी, नाश्ता, काही आबर गबर, फ्रूट, ज्यूस असं काही घेत नाही. घेतलं तर फक्त ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी घेतो, बाकी मी मध्ये काहीच घेत नाही. हे असं तू आता आहे ना रिकामी प्लेट पण दे. तर हा जो आहे ना, हा रस्सावडा आहे. म्हणजे फार पुण्यात वगैरे मिळत नाही हा, शक्यतो नारायणगाव किंवा आपल्या भागामध्ये तो मिळतो. संगमनेर बटाट्याचा वडा आणि रस्सा आहे आणि मिसळ आहे. काही लोकांना दही पण आवडतं, ज्यांना तिखट कमी आवडतं, पण मला तिखट आवडतं, त्याच्यामुळे मी दही घेत नाही. पण आपण फक्त आता आपण 1/2 करतोय, पण असं आपण शक्यतो करत नाही. थोडं दे आणि तर्री टाक. तर्री दे, थोडी तर्री. बस. आता तर्री शिवाय मिसळला मजाच नाहीये. तो आता सरस्वतीचं वैशिष्ट्य आहे की इथं चपाती बरोबर मिसळ असते. त्याचं कारण असं आहे की बरेच जे ग्रामीण भागातले लोक आहेत, जे गावाकडे येतात, बाजार शेतीमाला घेऊन विकायला येतात किंवा बाकीच्या गोष्टी करायला येतात, ते काय करतात, घरून फक्त चपात्या आणायचे किंवा भाकरी आणायचे, इथे यायचे, मिसळ घ्यायचे आणि त्या मिसळ बरोबर चपाती खायची. मग शेवटी त्या मालकाच्या डोक्यात आलं की घरून चपात्या आणताय, त्याच्यापेक्षा आपणच त्याला गरम गरम चपाती, एकदम गरम चपाती आणि एकदम घरच्यासारखी असं. या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे की इथे जी मिसळ आहे ती लाईट आहे, खूप असं तुम्हाला हेवी वाटणार नाही. तर्री जर घेतली तरच तुम्हाला ती मसालेदार वाटेल किंवा तिखट वाटेल. पण तसं पाहिलं तर ती तिखट किंवा मसालेदार नाही. पुरे आपल्याला जायचं ठिकाणी. लक्ष नाही माझ्याकडे बरं का, तुला गर्दी दादा, रविवारी फार गर्दी असते ते. तर्री टाकतात थोडीशी. पण मला पुण्यातली बेडेकरची मिसळ फार आवडते. बरं
कारण ती पण एक लाईट असते एक्झॅक्टली. आणि वेगळंच आहे. आणि मी बघितलं की पुण्यात किंवा मुंबईत आहे ना, मिसळ हे खाणं नाहीये, मिसळ ही भावना आहे, एक एक्सपिरियन्स हो आहे. हो हो. त्याच्या बेडेकरच्या इथं जा, त्याला आधी डिपॉझिट द्या 200-300 रुपये, मग नंतर जाताना तो बिल करणार. तो हे जो आणि एक्सपिरियन्स आहे. कसं लोकांचं भेटायचं ठिकाण आहे की दर रविवारी काय शनिवारी ठरलेल्या वारी आम्ही मिसळ खायला भेटतो. आणि वर्षानुवर्ष भेटणारी लोक आहेत. तुला सांगतो की काँग्रेसचे नेते गुरुदास कामत होते, हो हो केंद्रात मंत्री होते, हो खासदार, हो. पुण्याला आले आणि बेडेकरची मिसळ खाल्ली नाही असं एकदा झालं. अच्छा. अनेक वेळा ते मला पुण्यात बेडेकरच्या मिसळला आपोआप भेटायचे, मोहनदादा जोशी आणि ते सगळे ग्रुप असायचा राईट राईट. असं. किंवा पुण्यात ते सॅटर्डे क्लबवाले जे आहेत ते सुद्धा कट्टा चालवतात. बरोबर बरोबर. आणि त्याच्यात ते मिसळ किंवा वाडेश्वरला जाणार. ही संस्कृती प्रत्येक गावात ते, म्हणजे प्रत्येक गावात अशीच खाण्याचे ठिकाणं आहे, प्रत्येक गावात ती. तुमचं मोठा दूर संडे क्लब आहे पेटीट 80 का? पेटीट 80. परवा पेटीट 73 ला पण होतो मी, पगडाल सर ते पेटीट 73 आहे. हा, पगडाल सर ते यांचं चांडकांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं ना, अनिल चांडकांचे, ते 73 आहे, पेटीट 73. तुझे 80 आहे आणि आमचा जन्म 83 आहे. आता आपण खरं तर इथं अवजीनाथ बाबाच्या वडापाव खायला आलेलो आहे. हा जो पाववडा आहे हा संगमनेरातला अतिशय फेमस असा पाववडा आहे. या पाववड्याचं पण एक वेगळं वैशिष्ट्य आहे की बाकी शहरांमध्ये मी जे पाववडे पाहतो त्याला पाव पॅटीस म्हणतात. हा, पाव पॅटीस म्हणतात. हा कसा खूप सगळीकडे मिळणारा प्रकार आहे, पण याच्यात आहे ना भाजी खूप लिमिटेड आहे याच्यात, आणि एक फिलिंग येते त्याच्यावर. म्हणून आपण जर पाहिलं ग्रामीण भागातून जे लोक येतात, आणि हा बस स्टँडवर असलेलं हे फेमस दुकान आहे, त्याच्यावर ग्रामीण भागातून येणारा प्रत्येक माणूस आले आले एक पाववडा खाऊनच निघतो. मग त्याला ते शेवटी जेवणामध्ये ना एक म्हणजे आपण आता 2-3 प्रकारचे जेवण बघितले. म्हणजे मिसळ पाहिलं तर त्याच्यात लोक गप्पा मारताना बघितले आपण, गेट टुगेदर होत आहेत, सोशलायझिंग होत आहे. काही लोक पोट भरण्यासाठी येतात की सकाळीच पोटभर खाल्लं म्हणजे दिवसभर काय टेन्शन आहे. तर त्यातला हा एक प्रकार आहे. त्याला ही जी चटणी आहे ही यांची USP आहे. आणि एक तर ना या पाववड्याचं वैशिष्ट्य म्हणजे पावाचा केलेला आहे. नॉर्मली शहरामध्ये काही वेळा ब्रेडचं केलं जातं पॅटीस, प्रॉपर पावाचं केलेलं आहे. ब्रेड पकोडा म्हणतात, ब्रेड पकोडा किंवा ब्रेड पॅटीस म्हणतात. पातळ आवरण, गरम काही देतात. लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळे आनंदाने खातील. तिखट लागणार नाही, खूप खातात, तिखट लागणार नाही. आता मला सांगता येणार नाही, पण याच्याकडं दिवसाला हजारामध्ये पाववडे जात असतील. आणि मिरची असलीच पाहिजे. मंडळाच्या कॅन्टीन मध्ये काय मिळतं म्हणजे असं स्पेशल किंवा छान? असे काही पार्टी बिर्टी होते का? नाही, विधिमंडळाच्या कॅन्टीन पेक्षा आता नवीन, पूर्वी असेल कदाचित विधिमंडळाच्या कॅन्टीनचं खूप, आता फार काय आमचं जाणं होत नाही कारण एक बिझी पण असतो आणि सगळं. पण तरी पण आता नवीन प्रकार असा आहे की अनेक आमदार किंवा अनेक मंत्री, अधिवेशन काळात तर कसं असतं की प्रत्येक मंत्री जेवणाचा डबा आणतो आणि 50-50, 100-100 लोकांचा आणतो अधिवेशन काळात. ओके. म्हणजे कोणी येणारा कार्यकर्ता असेल, अधिकारी असेल, हे तिथे जेवतात. आणि आता प्रत्येकाला माहीत झालेलं आहे की ह्याच्याकडे मेनू काय असतो. म्हणजे नितेश राणेंकडे मासेच भेटणार. आमच्या जळगावचे आमदार राजू मामा भोळे, ते 100% भरीत पुरी आणणार. म्हणजे समजा त्या काळात नितीन राऊत साहेब होते, नितीन राऊत साहेब हे कंपल्सरी तर्री पोहा आणायचे किंवा खूर सावजी मटन, सावजी चिकन ते आणायचे. तर हे प्रत्येकाचं जे त्या भागाचं जे वैशिष्ट्य आहे
ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीचं जेवण ते आणतात आणि 50-100 लोकांचं जेवण येतं. म्हणजे लिटरली अशी परिस्थिती असते की अधिवेशन काळात तर आम्हाला कुठं जेवायचं कुठं नाही अशी अवस्था असते. पक्ष वगैरे काही नसतं. नाही सगळे सगळ्यांना बोलवतात. ओपन असतं. या जेव्हा गप्पा मारा तुमच्या सोयीनी या. कारण कोणाचे प्रश्न असतात, कोणाचं काय असतं, कामकाजाचे वेगवेगळे असतात. ते वेळेनुसार कामानुसार ते लोक येतात आणि जेवण करतात. आणि पक्ष कार्यालयात पण जेवण असतात. सगळे जेवण म्हणजे इतकी जेवणाची रेलचेल असते. काय अडचण येत नाही. आणि संध्याकाळी अनेक लोक हे स्पेशल डिनर्स ठेवतात. तिथे लॉनवर सभापती ठेवतात किंवा अनेक आमदार खासदार जे आहेत ते ठेवतात. आता विदर्भात नागपूरला जर गेलो तर नागपूरला दरडांचं जेवण लोकमतचं एक दिवस असणार. एक दिवस समजा तिथल्या काही स्थानिक आमदारांचे असणार. विकास ठाकरे तिथले आमदार त्यांचा असणार. आम्ही एक युथ फोरम आहे आमचा. युथ फोरम मध्ये आम्ही जवळजवळ सगळे यंग सगळ्या पक्षाचे आमदार आहेत आणि ते बदलत राहतात. जो जातो तो आउट होतो, जो नवीन येतो तो इन होतो. देवेंद्रजी पण होते ना. देवेंद्रजी ह्याचे संस्थापकच आहेत. आणि ऍक्च्युली देवेंद्रजींशी माझा जो संबंध आला तो माझा भाऊ राजीव राजळे हा पण त्यांच्या बरोबर त्यावेळेस यंग आमदार होते आणि राजू भाऊ आणि ते युथ फोरमची मैत्री होती. मी त्या युथ फोरमच्या कार्यक्रमात अनेक वेळा जायचो. त्याच्यातून आमची ओळख झाली होती. खरं तर मी ना मगाशी प्रश्न काढत होतो तेव्हाच म्हटलं की राजू भाऊ शिवाय हा इंटरव्ह्यू अपूर्ण आहे. कारण एकूण तुमच्या लाईफ मध्ये त्यांचं इतकं महत्व आहे. आठवण येते का? आता जे राजू भाऊची तर पदोपदी आठवण येते. त्याची 2-3 कारण आहेत. एक तर राजू भाऊ ज्या वेळेस अहिल्या आली आहे, ये बाबडे ये बस, ही माझी मुलगी आहे. ती पण तिचं तर आज वेगळंच आहे. ती आज संगमनेर शहरातल्या कचऱ्याचा अभ्यास करण्यासाठी ती दिवसभर फिरणार आहे. की कचरा कसा तयार होतो, वर्गीकरण कसं होतं, त्याच्या प्रोसेस काय होते यावर तिचा प्रोजेक्ट चालू आहे. एनिवेज तर राजू भाऊची तर आठवण कायम येतच असते. राजू भाऊ जसा परदेशात फिरायचा त्याला उत्तम प्रकारच्या जेवणांची माहिती होती, पदार्थांची. म्हणजे मला पहिल्यांदा इटालियन जर कोणी खाऊ घातलं असेल तर राजू भाऊनी खाऊ घातलं. पास्ता काय असतो, पिझ्झा काय असतो. पिझ्झा तर समजा आपण खायचो, पण पास्ता आणि पास्ता जो आपल्याकडे मिळतो ना, आपल्याला 2च पास्ता माहिती आहे, व्हाईट आणि रेड. व्हाईट आणि रेड खाणार की व्हाईट खाणार. हा फार तर फार आता ते पिंक यायला लागलेत किंवा आता लोकांना पेस्टो हे ते सगळं खायला लागलं. पण हे मी 20 वर्षापूर्वी खाल्लेले आहे की जेव्हा कोणाला काही कळत नव्हतं त्यातलं. तर राजू भाऊ त्याच्यातला एक फार मोठा फॅक्टर होता. सगळ्यातलेच रसिक होते. म्हणजे वाचन असो, कला असो, म्युझिक. एक्झॅक्टली वाचन. आणि तेच करत असताना गावातल्या राजकारणाला खाली बसून राजकारण मांडी घालून करायचा. कधी त्याच्यामध्ये भावना नव्हती की मी आर्किटेक्ट आहे, एवढा मोठा आहे किंवा मला जगाची माहिती आहे. तसं काही नव्हतं. तर मला असं वाटतं की हे सगळं आहे. आणि म्हणून ही खाद्य संस्कृती जी आहे तो राजकारणाचा एक भाग आहे. राजकारणामध्ये डिनर डिप्लोमॅसी पण फार महत्वाची असते. की जेव्हा आपण एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी किंवा कोणत्या राजकीय माणसाच्या घरी जाऊन जेवण करतो तेव्हा त्याच्यातून जे बॉन्डिंग होतं ते फार महत्वाचं असतं. त्याच्या डिनर डिप्लोमॅसीचं विशेष महत्व हे जगाच्या राजकारणात आहे. चला मोजायचं काम काय रे सुट्टी काय हिरो? अरे काय हा बरं आहे ना? एवढं गॉगल बिगल घालून दे ना मला. गॉगल दे प्लीज प्लीज प्लीज. आयफोन वापरतो. माझ्या काही ब्रँडची वगैरे आवड आहे की स्पेसिफिक ब्रँड आवडतात? मी पहिल्यापासून नॉट ओनली आयफोन पण जनरल शर्ट कुठल्या ब्रँडचा असतो, पॅन्ट असं काही स्पेसिफिक का काय कसं? मी कोविडच्या आधी ब्रँडेड होतो. बर. कोविड पासून मी अगदी माझे घड्याळ सुद्धा विकले. हा मी काहीच ठेवलं नाही. मी घड्याळ वापरत नाही. माझ्याकडे डेनिम सुद्धा ही जी जीन्स आहे ही आणि अजून एक जीन्स, 2च जीन्स आणि 5-7 किंवा 10 एक ट्राउझर असतील. त्या व्हाईट शर्ट आणि संध्याकाळचा काही कार्यक्रम असेल तर डार्क शर्ट. आज रविवार आहे म्हणून थोडंसं मी मुद्दाम थोडं चेंज म्हणून हा शर्ट घातला. नाहीतर व्हाईट शर्ट माझा ते पण मी टेलर कडून शिवून घेतो. मुंबईत एक टेलर आहे माझा, त्याच्याकडे शिवून घेतो. त्याच्याकडे ट्राउझर घेतो.
म्हणजे माझ्याकडं माझा शॉपिंगचा खर्च आहे ना 10,000 सुद्धा नसेल वर्षाला. सिरियसली? वर्षाला 10,000 नसेल मला. मग कोविड मध्ये म्हणजे- काय घडलं असं की एवढं चेंज झालं? कोविड मध्ये मी खूप विचार पण केला आणि मला असं वाटायला लागलं की लाईफमध्ये प्रायोरिटीज ह्या खूप वेगळ्या असल्या पाहिजे. आणि हे जे भौतिक सुख आहे ज्याला मटेरियलिस्टिक हे गोष्टी म्हणतो Exactly. त्याची काही आवश्यकता नाहीये. म्हणजे मी पॉलिसी डिसिजन घेतलेला आहे. गाडी सुद्धा मी टोयोटाचीच वापरणार. हा पॉलिसी डिसिजन आहे. फॉर व्हॉट? कमी मेंटेनन्स आहे. किती दणकवून वापरली तरी काही त्रास होत नाही. नाजूक नाहीये. माझं रनिंग आज महिन्याला 15,000 किलोमीटरच्या घरात आहे. तर मी जर कोणती भारीतली गाडी वापरली तर त्याचा 30 आणि 40 आणि 50 रुपये किलोमीटरचा खर्च आहे. आणि माझा खर्च 3 आणि 4 रुपये किलोमीटरचा आहे. तर मला असं वाटतं की गाडी वापरत असताना सेफ्टी, मेंटेनन्स ह्या प्रायोरिटी असल्या पाहिजे. फिटनेस म्हणून काय करतात? स्किन छान आहे. योगा करतो. ओके. योगा करतो मी. आठवड्यातून 4 वेळा योगा करतो. रोज 10,000 स्टेप्स मी कंपल्सरी चालतो. म्हणजे साधारणतः 7 ते 8 किलोमीटर चालतो. जिम मला आता खरं तर म्हणजे रेग्युलर करायची, मी करत नाही जिम, पण मी आता जिम पण रेग्युलर करणार आहे. आणि जेवणावर प्रचंड कंट्रोल आहे. पण मग गो टू फूड काय आहे की जे कधी दिलं तरी आवडतं जेवायला? काय गो टू फूड तर असे खूप आहेत. बर. म्हणजे साबुदाण्याची खिचडी आली तर मी सगळं डाएट प्लॅन ब्रेक करू शकतो. म्हणजे मी मटन बिर्याणी सोडू शकतो साबुदाणा खिचडीसाठी. ओके. साबुदाणा खिचडी आवडते आहे. पण आता मी खूप बदल केलाय आणि कोविड पासून खूप त्याच्यामध्ये कंट्रोल केलाय. मला आपण तरुणांच्या प्रश्नांबद्दल बोललो किंवा जनरल एमपीएससी ला वयाचं बंधन असावं असं वाटतंय. म्हणजे आहेच तसं ते, पण अजून ते कमी करावं. 100% कमी. किती अटेम्प्ट करावेत काय असं? मला वाटतं हे सगळं कमी करणं गरजेचं आहे. कारण स्पर्धा परीक्षांच्या नादामध्ये आज पुण्यामध्ये आपण मुलं पाहतो की कशा परिस्थितीत राहत आहेत. त्यांचे घरचे एका अपेक्षेवर आहेत की या मुलांना काहीतरी जॉब मिळेल, एक्झॅक्टली, सामाजिक स्थैर्य मिळेल, आर्थिक स्थैर्य मिळेल. 1% मुलांना नोकरी लागते, 99% लागत नाही. त्याच्यातून येणारं नैराश्य, आत्महत्या हे वेगळंच आहे. म्हणून मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी याला वयाचंही बंधन पाहिजे. कारण 35-40 वर्षापर्यंत तुम्ही स्पर्धा परीक्षेचे पेपर देताय. 40व्या वर्षी तुमच्या लक्षात येतं का तुम्हाला काहीच भेटणार नाहीये. त्याच्यानंतर तुम्ही व्यवसाय पण करू शकत नाही, नोकरी करू शकत नाही. खासगी नोकरीवाला 40 वर्षावाला नोकरी देत नाही. उमेदीचं वय निघून जातं सगळं. त्यामुळं याला 100% कमी पाहिजे वय मर्यादा. आणि अटेम्प्टचे पण हे पाहिजे. आणि मुलांनाही माझं नेहा तुमच्या या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आव्हान आहे मुला मुलींना की फार सरकारी नोकरीच्या नादाला लागू नका. तुम्हाला वाटतंय सरकारी नोकरी पाहिजे, तिचा 2, 3, 4 अटेम्प्ट प्रयत्न करा. 2 वर्ष त्याच्यासाठी द्या. मिळालं तर चांगलं, नाही मिळालं तर लगेच बाहेर पडा, दुसरा मार्ग स्वीकारा. IPL बघता? फार नाही पण बघतो. कुठली टीम आवडते? नाही, इतके दिवस मला मुंबई इंडियन्स आवडायची, पण आता मला कोलकाता नाईट रायडर आवडते. कारण आपला अजिंक्य रहाणे तिथं कॅप्टन आहे. त्याच्यामुळे साहजिकच संगमनेरचा अजिंक्य कॅप्टन असल्यामुळं कोलकाता नाईट रायडर आवडते. अर्थात ती आता फार चांगलं करत नाहीये, टीमचा भाग वेगळा आहे, पण तरी. बेटिंग ऍप खूप आहेत IPL चे आणि सगळे म्हणजे ग्रामीणच नाही तर शहरातली पोरं पण त्याच्या मागे प्रचंड लागली. बंद व्हायला पाहिजे खरं तर. मला वाटतं खुलं व्हायला पाहिजे. माझं उलट मत आहे. तुम्ही जेवढ्या गोष्टी बंद कराल या देशात तेवढ्या त्या जास्त वाढणार आहे. छुप्या मार्गाने पण वाढणार आहे. त्याच्यातून पोलिसांची हप्तेखोरी पण वाढणार आहे. मुलांचं लपून छपून खेळणं पण वाढणार आहे. त्याच्यातून अति नुकसान देखील लोकांचं होणार आहे. काय काय खुलं करायचं? बेटिंग जगात खुलं आहे. बेटिंग आपण आता बेटिंग पुरता प्रश्न आहे. जुगार, गॅमलिंग, कसिनो, बेटिंग हे खुलं पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे का चांगलं काय आणि वाईट काय. तुम्ही जेवढं त्यांना दाबून ठेवणार आहात तेवढ्या कुतूहलाने ती पिढी त्याच्याकडे चाललेली आहे. तुझ्या मुलांना तुझा तर लहान आहे बाळ, पण माझी मुलगी 10 वर्षाची, माझा मुलगा 3 वर्षाचा आहे. एक गोष्ट करू नको म्हणलं ना त्याला ती करायचीच असते. त्यापेक्षा त्याला सांगा ना की हे चुकीचं आहे, हे चांगलं आहे. करायचं तर बघ, पण हे चुकीचं आहे. यातून हे जे नुकसान होणार आहे. सरकारला उत्पन्न पण मिळेल. लोक लपून छुपून करणार नाही, त्याच्यामुळे नुकसानही कोणाचं होणार नाही. आणि कुतूहलता जी आहे ती समाजात निघून जाईल.
हप्तेखोरी बंद होईल, भ्रष्टाचार बंद होईल. आज पोलीस खात्याचं सगळ्यात मोठं इन्कम काय माहितीये? काय? महाराष्ट्रातल्या पोलीस खात्याचं उत्पन्न, पोलीस स्टेशनचं गुटखा जी महाराष्ट्रात बंद आहे, जुगार जो महाराष्ट्रात बंद आहे, दारू, डुप्लिकेट दारू जी महाराष्ट्रात बंद आहे, वाळू जी महाराष्ट्रात बंद आहे. जेवढे अवैध म्हणून धंदे म्हणतो ना आपण, ते सगळ्यात मोठं उत्पन्नाचं साधन आहे पोलिसांचं. आणि त्याच्यातून तरुण वर्ग त्याच्यात जातो, थोडे पैसे मिळतात, व्यसनाधीन होतो आणि अजून अडचणी जातो. त्यापेक्षा ते खुलं करा. म्हणजे समोर आहे ना, म्हणजे सहकारी बँक आहे, भाऊसाहेब थोरात सभागृह आहे आणि बाळासाहेब थोरातांचा फोटो आहे. का पडले बाळासाहेब थोरात? काय वाटतं कारण? मला असं वाटतं की आत्मविश्वास थोडा जास्त झाला, ओव्हर कॉन्फिडन्स होता आम्हाला सगळ्यांना की आमचा पराभव कधी होऊच शकत नाही. अनेक राजकीय कारण आहेत. संगमनेर शहरात चुकीच्या मार्गांचे प्रोपगंडा झाले, हिंदू मुस्लिमच्या विषयावर भांडण लावण्यात आलं. आम्ही मुस्लिम धार्जिणे आहोत, थोरात साहेब मुस्लिम धार्जिणे आहेत, अशा पद्धतीची प्रतिमा तयार करण्यात आली. लाडकी बहीण सारखी योजना आली होती, त्याचा परिणाम झाला. पैशाचा अमाप वापर झाला. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीतून हा निकाल लागलेला आहे. म्हणजे एक त्याचं समीकरण आहे की लंकेंना थोरातांनी मदत केली म्हणून विखेंनी इथे येऊन त्यांच्यासाठी जोर लावला, असं काही आहे? साहजिक आहे ना. थोरात साहेबांनी लंकेंना मदत केली, लंके पर्सनली म्हणून नाही केली, तर ती महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून केली. आणि जेव्हा पडेल अशी शक्यता, आपला प्रतिस्पर्धी पडू शकतो, हे जेव्हा नेत्याला कळतं तेव्हा नेता अजून जोर लावतो. नेत्यांचं वैशिष्ट्य आहे, सगळ्या मोठ्या नेत्यांचं, जोपर्यंत नैया पार होती त्यांना खात्री पटत नाही तोपर्यंत ते नौकेत बसत नाही. त्यांना खात्री पटली का तिथे सुजय विखेंचा पराभव होऊ शकतो, त्यांनी तो प्रयत्न केला. सुजय विखेंच्या पराभवामध्ये राज्यातलं महाविकास आघाडीचं जे वातावरण होतं ना, अँटी बीजेपी जे वातावरण होतं, त्याला मी जास्त जबाबदार पकडतो. सेम इथे विखेंनी लक्ष घातलं, कारण त्यांना अंदाज यायला लागला की जमतंय जमतंय जमतंय, जमत असेल तर करा, ही भावना मोठ्या नेत्यांची असते. आणि त्यातून ते झालं. विखे कधी भेटले का समोरासमोर? काय म्हणजे बोलणं वगैरे होतं? कायम भेट होत असते माझी. शेवटी ते मंत्री आहेत, राज्याचे मंत्री आहेत. आम्ही एका सुजयदादांना आम्ही एका पिढीमध्ये काम करतो आहे, भेटावं लागतं. शेवटी राजकारणाच्या जागेवर आहे, निवडणुकांच्या जागेवर आहे. परंतु समाजाच्या प्रश्नांसाठी ज्या हेतूने आपण राजकारणात आहे, त्या हेतू साध्य करत असताना वैयक्तिक द्वेष मध्ये आणायचे नसतात. राग येतो ना, म्हणजे तो कधीतरी मनात समोर व्यक्ती, त्यांना येत असेल, मला येत असेल. परंतु शेवटी ज्या गोष्टीसाठी आपण राजकारणात आलेलो आहे, समाजाचं हित, मला असं वाटतं की ही टॉप प्रायोरिटी असली पाहिजे. ते करण्यासाठी आपल्याला एकमेकाशी संवाद हा ठेवावाच लागतो. झेडपीचे अध्यक्ष होण्याची संधी होती आणि त्यांनी ती होऊ दिलं नाही. म्हणजे आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे की राजीनामा दिलाच नाही शेवटपर्यंत. कदाचित ते लवकर झालं असतं तर राजकारणामध्ये तुम्हाला अजून लवकर लिफ्ट मिळाली असती. हे बघ, माझं एक मन सांगतं की मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो असतो तर मी अजून मोठा नेता झालो असतो. दुसरं मन सांगतं की प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते, त्याच्यानुसार संधी भेटत असते, त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही, मिळालेल्या संधीचं सोनं करायचं, काम करत राहायचं. त्यामुळं मी अतिशय संतुष्ट राहणारा व्यक्ती आहे, त्यामुळं मी त्याच्यात फार पडत नाही. काय वाचताय सध्या? कुठलं पुस्तक वाचताय? नाही, मी आत्ताच एक पुस्तक वाचलं, ते दुबईचे जे शेख आहेत, शेख रशीद हम, त्यांचं पुस्तक आहे रिफ्लेक्शन्स ऑन हॅपीनेस अँड पॉझिटिव्हिटी. आणि कसं, कारण दुबई हे पहिलं सरकार आहे तर ज्यांनी गव्हर्नमेंट ऑफ हॅपीनेस चालू केलेलं, डिपार्टमेंट ऑफ हॅपीनेस. आणि त्यांचं म्हणणं आहे की नागरिकांचं हॅपीनेस हाच सरकारचं मेन हेतू असला पाहिजे. आणि त्याच्यावर त्यांनी कसं काम केलं त्यावर ते पुस्तक आहे. त्या पुस्तक मी लवकर देवेंद्रजींना पण भेट देणार आहे, कारण त्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम आपण पाहिला असेल, किंवा हे सगळे जे त्यांचे आता या दुसऱ्या टर्म मध्ये, म्हणजे देवेंद्र 3.0 मध्ये जे त्यांचे नवीन इनिशिएटिव्ह चाललेले आहेत, त्याच्यात मला असं वाटतं की हॅपीनेस आणि पॉझिटिव्हिटीला खूप मोठा चान्स आहे. तर त्यांनाही ते पुस्तक मी लवकरच भेट देणार आहे. 3 पुस्तकं जी प्रत्येकाने वाचायला हवी, कुठली रेकमेंड कराल? असं नाही सांगू शकत मी की 3 पुस्तकं काय वाचायला. पण मला असं वाटतं की इतिहासातले काही पुस्तकं वाचले पाहिजे, जसं छावा असेल, मृत्युंजय असेल, किंवा असे काही पुस्तकं आहेत जे इतिहासातले वाचले पाहिजे. त्यानंतर भारताचा जे स्वातंत्र्य चळवळ आहे, स्वातंत्र्य लढा आहे, मग त्याच्यात सत्याचे प्रयोग महात्मा गांधींचा असेल,
किंवा डिस्कव्हरी ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरूंचा असेल, किंवा इंडिया अनबाउंड नावाचं पुस्तक गुरुचरण दास यांचं, ज्याच्यात भारतातल्या विविध जाती धर्माचे लोक, त्यांचे वैशिष्ट्य आणि विविधतेत नटलेला भारत याचं वर्णन केलेलं आहे, ते वाचलं पाहिजे. असे मला असं वाटतं की अनेक पुस्तकं वाचण्यासारखे आहेत. आणि जगात अनेक नवीन लिटरेचर, नवीन म्हणजे खूप जुनं लिटरेचर आहे जे तुमच्या पर्सनल ग्रोथला मदत करणार आहे, ते सुद्धा वाचलं पाहिजे. एक शेवटचा राऊंड आहे रॅपिड फायर, आणि त्याच्यामध्ये एवढंच आहे की एका शब्दामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटतं की काय वर्णन करायचं आहे. पहिलं नाव बाळासाहेब थोरात. अतिशय शांत, संयमी आणि दूरदृष्टीचा नेता. राहुल गांधी. राहुल गांधी राजकारणी कमी, माणूस म्हणून चांगला. नाना पटोले. नाना पटोले माझे जवळचे मित्र. विश्वजित कदम. विश्वजित कदम हा जरी मोठ्या फॅमिलीतून ते येत असले तरी संघटनेच्या राजकारणातून माणसं जोडत जोडत पुढे आलेले आणि माझ्यासाठी तर भावासारखे. सुजय विखे पाटील. सुजय विखे आणि आम्ही एकाच पिढीतले आहोत, त्यामुळे मला असं वाटतं की ह्या नगर जिल्ह्याच्या विकासासाठी एक ज्याला शेअर्ड विजन आपण म्हणतो, म्हणजे सगळ्यांची मिळून एक दूरदृष्टी असली पाहिजे, त्याच्यातलं एक साथीदार. निलेश लंके. निलेश लंके सामान्य माणसाचं प्रतिनिधी. सो मजा येते. मला वाटतं पान खाऊन आपण या यात्रेचं हे मी तुम्हाला जे आणलंय हे तारापान आहे, आणि हे आमचे तारापानचे मालक आहेत आबा शिंदे, आमचे गणेश आबा शिंदे. 69 चालू केलं त्यांच्या वडिलांनी, मामांनी. ते मामा पण अजून पण कष्ट करतात. पण आता तारापान हे सहज तुम्ही जर दाखवा जरा किती प्रकारचे पान, म्हणजे मुंबईहून आले ते पान खायला. थँक्यू. हो, नमस्कार. बघा ना, म्हणजे काय पानाचे एवढे प्रकार असू शकतात आणि संगमनेर सारख्या ठिकाणी ते मिळतात. आणि तारापानचं वैशिष्ट्य आहे ना, आता तू तर संगमनेरची म्हणजे तुझं लहानपण गेलेलंच आहे. सगळीकडचं खानपान झाल्यावर शेवट जो आहे दिवसाचा ते लोक इथंच करतात, इथं येतात, तारापान बरोबर खातात. माझं आवडतं पान हे पान आहे. याला हे फार काय काय नावं देत असतं, याला संगीता नाव आहे पण हे साधं पान आहे. हे याच्यामध्ये मी कलकत्ता साधं पान खातो मी, आणि त्याच्यामध्ये ते सल्ली वगैरे जे काय टाकत ते काही टाकत नाही. थोडीशी कच्ची सुपारी आणि खुशबू चटणी, एवढंच मी टाकतो. माझे वडील पण सेम पान खातात, फक्त ते सुपारीच्या ऐवजी खजूर टाकतात. फक्त खजूर खातात, सुपारी ते खात नाही. मी थोडीशी 1-2 त्याचे खांड जे सुपारीचे असतात ते खातो. असं हे साधं पान माझं आवडतं पान आहे. आज म्हणजे रोज जेवणानंतर खातो, आज नाश्त्यानंतर तुझ्यामुळे खाण्याची वेळ आली. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे की आज जिथं जिथं संगमनेरात जाऊन नाश्ता केला किंवा स्वीट खाल्लं किंवा आता पान पण खातोय, हे सगळे नेहाच्या चॉईसचे ठिकाण आहेत. कारण ती पण मूळची संगमनेरची असल्यामुळे तिलाही संगमनेरातली बरीच माहिती होती, म्हणून ती घेऊन गेली. सगळी ती ठिकाणं शोधली आणि मजा आली खरं तर या एपिसोड मध्ये. पण एकदा तू माझ्या बरोबर मुंबईला पण नक्की करूया, फूड ब्लॉग कर. मी तुला मुंबईत पण अशा ठिकाणी खाऊ घालेन. हे तुझ्यासाठी मगही साधा पान केलेलं आहे, ते पण फार छान पान आहे. बापरे, एवढं सगळं खाऊ? ते पानाचं वैशिष्ट्य आहे, ते डायरेक्ट खायचं असतं, तुकडा करून खाता येत नाही. ते तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज जेवढ्या ठिकाणी आपण गेलो, मी सरस्वतीला गेलो असो की कुठे गेलो, सरस्वतीला मी वडे सुद्धा तळलेले आहेत, कारण ते पण माझ्या मित्राचंच आहे राजूचं. आबाच्या इथं पण मी आत बसून पान पण बनवतो काय. आणि आज नाही, गेले कित्येक वर्ष म्हणजे पान मी बनवू शकतो, माझं पान मी बनवू शकतो, इतकं माझं लई आहे. धन्यवाद. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. मजा आली एपिसोड. तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सरकारनामा.